छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते असं वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलंय। एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना दिसतायत। सोलापूरकर व्हिडिओमध्ये म्हणतात, पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते। त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत। शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती। त्याचबरोबर हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं, असं देखील सोलापूरकर त्यांच्या या मुलाखतीमध्ये म्हणालेत। सोलापूरकरांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे। आव्हाड म्हणतात, हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले। अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय। त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत। आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल। आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून स्वकर्तृत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे। याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल, असं मिटकरी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणालेत। त्यामुळे या प्रकरणावर आता राहुल सोलापूरकर समोर येत काही स्पष्टीकरण देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।